श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आमच्याकडे सर्व प्रकारचे AC, नॉन AC, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल। संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस, ट्रेन, एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल। आमचा पत्ता RS नंबर 175/7, प्लॉट नंबर 17, U नंबर, कोणार्क पार्क, पाचगाव, कोल्हापूर। प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील। मोबाईल नंबर 7057050303, 9130979979 आणि प्रवीण पाटील 7057052020। धन्यवाद। पुढील कचरा वेचक महिलांचा आनंद मेळावा राजवाड्यावर होणार, युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे प्रतिपादन। अवनी संस्था व किर्लोस्कर ऑइल एजन्सी लिमिटेड अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा आनंद मेळावा आयोजन शाहू स्मारक येथे आयोजित करण्यात आलं होतं। अवनी संस्था ही गेली 12 वर्ष कचरा वेचकांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे। सदर मेळाव्यास बचत गट, कोऑपरेटिव्ह चे काम तिन्ही जिल्ह्यात सुरू आहे। त्यांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून किर्लोस्कर कंपनीच्या CSR बजेटमधून सदरच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कचरा वेचकांच्या कामातून पर्यावरणाला होत असलेला लाभ बघता त्यांना कचरा वेचक म्हणण्याऐवजी स्वच्छता दूत म्हणावं, असे या कार्यक्रमाच्या बीजभाषक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अनुराधा सामंत यांनी सांगितले। या कामाबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यावी असं मार्गदर्शन त्यांनी केलं। किर्लोस्कर ऑइल एजन्सी लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर HR कागल प्लॉटचे हरीश सेवे यांनी येथून पुढच्या पर्यावरणाच्या कामात किर्लोस्कर ऑइल एजन्सी लिमिटेड नियमितपणे राहील व प्रत्येकाने आपल्या डोक्यातील कचरा काढून टाकावा व समाज सुधारण्यासाठी कार्य करावं व योगदान द्यावं असं त्यांनी यावेळी नमूद केलं। सदरच्या आनंद मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून बोलताना युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन बनवताना शहरातील विविध कार्यकर्त्यांच्या सहभागातून शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाईल। तसेच कचरा वेचकांचा पुढील आनंद मेळावा राजवाड्यावर होईल। तसेच आपल्यामार्फत सर्व कचरा वेचक महिलांना छावा चित्रपट पाहण्यासाठी नेले जाईल असं त्यांनी नमूद केलं। यावेळी किर्लोस्कर ऑइल एजन्सीचे CSR प्रमुख शरद आजगेकर यांनी सदरच्या मेळाव्याला शुभेच्छा देऊन कचरा वर्गीकरण प्रवृत्तीकरणाचे काम केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या आनंद मेळाव्याचा भाग म्हणून कचरा वेचक महिलांनी असामान्य कर्तृत्ववान स्त्रियांची वेशभूषेची स्पर्धा पार पडली। त्यामध्ये माता जिजाऊ, झाशीची राणी, सौदामिनी ताराराणी, माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, सिंधुताई संकपाळ, PT उषा, फातिमा शेख, मदर तेरेसा, अनुराधा भोसले यांची वेशभूषा करण्यात आली होती। यावेळी या असामान्य महिलांनी त्यांचे विचार मांडले। त्यामध्ये पहिला वेशभूषा क्रमांक माता जिजाऊ, तृतीय क्रमांक झाशीची राणी, तृतीय क्रमांक सिंधुताई संकपाळ यांना मिळाला। या दरम्यान सांगली जिल्हा स्मिता गायकवाड, सातारा जिल्हा संगीता खुडे यांनी येथील कामाचा आढावा सांगितला। अभ्यासिकेतील गुणवंत मुलांचा व वस्ती पातळीवरील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा भोसले, अवनी संस्था अध्यक्षा यांनी केलं। वेशभूषा स्पर्धा परीक्षक म्हणून अर्चना जगतकर मॅडम यांनी काम पाहिलं। तसेच डॉक्टर मंजुळा पिशवीकर, डॉक्टर अमरसिंह राजपूत, डॉक्टर रेश्मा पवार यांनी मेळाव्यास सहकार्य केलं व निवास नलवडे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था उपस्थित होते। सदर मेळाव्यात सांगली, सातारा, कोल्हापूर येथील 700 महिला सहभागी झाल्या होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केलं। तर सदर आनंद मेळावा संपन्न होण्यासाठी जैनुद्दीन पन्हाळकर, संगीता जाधव, दिलशाद जमादार, साताप्पा मोहिते, वनिता कांबळे, पूजा लोहार, उमाकांत कांबळे, साईल शिकलकर, सुभाष पाटील, मनीषा कांबळे, अक्षय कांबळे यांनी परिश्रम घेतले।